अंधेरीतील गुंदवली परिसरात सध्या आपण आहोत आणि इथं वेस्टर्न एक्सप्रेस वे वरती इथे वरतून एक भिंत कोसळलेली आहे आणि त्या भिंतीचा जो मलबा सगळा होता तो या कारवर कोसळलेला आहे आणि त्या कारचं तिथं मोठं नुकसान झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय। या सगळ्या घटनेमुळे इथं ट्रॅफिक सुद्धा विस्कळीत झालेले आहे। हा ब्रिज समोर बोरिवलीकडे जात असताना हा अपघात घडलेला आहे। या बाजूला सुद्धा एअरपोर्ट कडून येणारे सगळं ट्रॅफिक जे आहे ते ट्रॅफिक आपल्याला तिथे पाहायला मिळत आहेत। अग्निशमक दलाचे जवान इथे दाखल झालेले आहेत। त्यांनी इथली ट्रॅफिक ते मॅनेज करण्यासाठी पोलिसांची मदत घेत आहेत। स्कोडा कंपनीची कार होती, त्या कारचं अक्षरशः समोरचा भाग पूर्ण या भिंतीखाली चुरा झालेला आहे आणि या कारमध्ये जे ड्राइव करत होते कार ते स्कोडा कंपनी के कर्मचारी सध्या आपल्या सोबत आहेत। क्या हुआ, आप ये गाड़ी चला रहे थे, क्या हुआ है आपके साथ? कुछ नहीं, सिग्नल ग्रीन हुआ, जा रहा था तो ऊपर से अचानक एकदम से फ्लैप आके गिर गया। तो वजह से मेरे को भी थोड़ा झटका लगा है, बाकी का सेफ हूँ बिकॉज ऑफ द बिल्ड क्वालिटी ऑफ द कार। आपको कुछ इंजरी हुआ नहीं अभी? नहीं कोई मेजर। ओके, तर हे स्वतः ती गाडी चालवत होते आणि त्यांना काही प्रमाणात धक्का बसल्यासारखं झालं आणि समोर त्यांच्या अंगावर भिंत पडलेली आहे। इथं आपल्याला काही स्थानिक प्रत्यक्षदर्शी सुद्धा आहेत, ते सुद्धा आपल्याला सांगतायत की वरती जी भिंत होती ती भिंत थेट त्या कारवरती कोसळली आणि अगदी थोडक्यात त्या कारमध्ये जे प्रवासी होते, जे चालक होते ते तिथं वाचलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। ही भिंत सध्या तुम्ही पाहतायत आणि इथं या कारवरती जी पडून नुकसान झालेलं आहे आणि यामुळे ट्रॅफिक सुद्धा विस्कळीत झालेलं पाहायला मिळतंय। पोलिसांची आणि अग्निशमक दलाच्या कर्मचाऱ्यांची अक्षरशः दमछाक झालेली आहे वाहतूक सगळी मॅनेज करण्यामध्ये। सुधीर काकडे, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।